महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोणावळा येथील टायगर आणि लायन्स पॉइंट परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्लास स्कायवॉक प्रकल्पाच्या कामाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन असून निविदेसाठी आवश्यक मसुद्याला मंजुरी मिळाल्याने पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात 20 ऑगस्ट रोजी झालेल्या निविदा छाननी समितीच्या बैठकीत प्रकल्पाच्या निविदा मसुद्यावर चर्चा करण्यात आली। बैठकीला महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के मंजुलक्ष्मी उपस्थित होते। आवश्यक तांत्रिक मान्यता आणि दर विश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले। मसुद्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे। 125 मीटर लांबीचा काचेचा पूल पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ परिसर विकास योजनेअंतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे। सुमारे 125 मीटर लांबीचा काचेचा पूल उभारण्याचे नियोजन असून त्यामध्ये सुमारे 23 मीटरचा कॅटिलिव्हर भाग असणार आहे। या स्कायवॉक वरून पर्यटकांना टायगर आणि लायन्स पॉइंट परिसरातील दर्या आणि निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे। स्कायवॉक सोबत परिसराचाही विकास। हा प्रकल्प केवळ काचेच्या पुलापुरता मर्यादित ठेवण्यात येणार नाही। पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आकर्षक प्रवेशद्वार, क्यूइंग गॅलरी, रेस्टॉरंट, आधुनिक पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र वीज उपकेंद्र, स्वच्छतागृहे आणि परिसराचे सुशोभीकरण अशा विविध सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे। या प्रकल्पामुळे लोणावळ्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्यासोबत टायगर लायन्स पॉइंट पर्यटकांसाठी अधिक आकर्षक ठरण्याची अपेक्षा आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।